हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 29 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे शौर्य ऊर्जाला मदत करण्याचा प्रयत्न करतोय. ऊर्जाला त्या माणसाचं नाव त्याने सांगितलंय ज्या माणसाने तिच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये डिपॉझिट केले होते. परंतु ऊर्जा शौर्यवर खूप चिडली आहे. पद्मा तिला ही माहिती द्यायला गेली होती तर ऊर्जाने पद्मावरच आरोप लावले. पद्मा, तू सुद्धा शौर्यबरोबर या सगळ्या प्लॅनमध्ये सामील होतीस का? तू हे सगळं जाणून बुजून केलंस का? ह्या प्लॅनमध्ये तो शिर्के सुद्धा सामील आहे ना? आणि तुझा विनयभंग झालाय की नाही का ते सुद्धा खोटं आहे, असं चक्क ऊर्जाने पद्माला विचारलं. त्यामुळे पद्मा खूप दुखावली गेली. तिला खूप वाईट वाटलं आणि मग पूर्वाने ऊर्जाला चांगलं सुनावलं. पद्माचा तू एकुलता एक आधार आहे आणि तूच जर असं बोलली असशील तर त्या पद्माला किती वाईट वाटलं असेल. मग ऊर्जा आता पुढे काय करणार? ती पद्माची माफी मागणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच श्रुती शौर्याला आणखीन एक कागद देते. शौर्य विचारतो, हा कसला कागद आहे? श्रुती सांगते, आपल्या ऑफिसच्या डेली एक्सपेन्सेसबद्दल यामध्ये माहिती आहे. तेव्हा शौर्य हा कागद वाचतो तर त्याला एक नाव दिसतं. तो विचारतो, हा माणूस कोण आहे? या माणसाला एवढे पैसे का दिले आहेत? श्रुती सांगते, हा तर सरांचा खास माणूस आहे. आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करायचे असले तर सगळी कामं हाच करतो. आणि शौर्यला समजतं की ऊर्जाच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये याच माणसाने डिपॉझिट केले असावे. बाबांची सगळी कामं हाच करतो याचा अर्थ हाच तो माणूस आहे ज्याने ऊर्जाच्या अकाउंटमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेसमधून 5 लाख रुपये डिपॉझिट केले आहेत. हे पाहून शौर्याला मोठा धक्काच बसतो आणि शौर्य विचार करतो, मला आता लवकरात लवकर ऊर्जापर्यंत या माणसाची माहिती पोहोचवायला हवी. आणि पण मी जर तिला ती पोहोचवली तर ती माझं काहीच ऐकून घेणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मला काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढावा लागेल असा विचार शौर्य करतो. आणि इकडे ऊर्जा तिच्या घरी असते. खूप घामाघूम झालेली असते, घाबरलेली असते. ऊर्जाला आठवतं की अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी आपल्या घरी आले होते. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही विक्रांत शिर्केविरुद्ध खोटे आरोप करण्यासाठी 5 लाख रुपये घेतले होते. हे सगळं आठवून ऊर्जा खूप घाबरते. मीडियावाले आले होते, त्यांनी सुद्धा मला जाब विचारला, तुम्ही खरंच पैसे घेतलेत का? तुमची चोरी समोर आली आहे का? हे सगळं आठवून ऊर्जा खूप घाबरी होते. ती घामाघूम झालेली असते. काय करावं? या सगळ्या प्रकरणातून कसं बाहेर पडावं? हे सगळे आरोप खोटे आहेत, हे कसं सिद्ध करावं हाच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि इकडे विजया किचनमध्ये काहीतरी काम करत असते आणि तिची बडबड सुरू असते. या घरात जे काही चाललंय ना, शौर्य आणि हर्षवर्धनमध्ये जे भांडण झालं त्या सगळ्याला आईसाहेबच जबाबदार आहे. आणि तेवढ्यात आईसाहेब तेथे येतात आणि ते सगळं ऐकतात. विजयाला जाब विचारतात, विजया, आपल्या घरातील नियम आहे, मोठ्या माणसांना उलटून बोलायचं नाही आणि तुला जे काही बोलायचं असेल ना ते तोंडावर बोल, असं पाठीमागे नाही. विजयाला सुद्धा खूप राग आलेला असतो. विजया ही कधी नव्हे ते चक्क आईसाहेबांवर आरोप लावते आणि म्हणते, ठीक आहे आईसाहेब, आज मी घाबरणार नाही, मला जे बोलायचंय ना ते नक्की बोलणार. असं म्हणून विजया ही चक्क आईसाहेबांवर आरोप लावते की माझ्या मुलामध्ये आणि नवऱ्यामध्ये आज जो वाद झाला, जे भांडण झालं, त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. आईसाहेबांना मोठा धक्काच बसतो. त्या विचारतात, तुझं डोकं फिरलंय का? काय बोलतेस तू? तर विजया म्हणते, हो आईसाहेब, लहानपणापासून शौर्य त्याच्या आईबाबांपेक्षा तुमच्याबरोबर, आजीबरोबर जास्त राहिलाय. आजकालसुद्धा तो तुमच्याबरोबरच जास्त राहतो. आणि हर्षवर्धनबद्दल त्याच्या मनात जो आकस आहे ना तो तुम्हीच टाकलाय. त्याचे कान भरले आहेत, कारण तुमच्या मनातसुद्धा हर्षवर्धनबद्दल राग आहे. आईसाहेब खूप चिडतात आणि म्हणतात, विजया, चुकतेस तू. मी त्याच्या मनात काही भरलं नाहीये. आणि मुख्य म्हणजे हर्षवर्धनच्या मनात माझ्याबद्दल आकस आहे, माझ्या मनात त्याच्याबद्दल फक्त प्रेमच आहे. पण आज विजयाने ठरवलेलं असतं की ती काहीच ऐकून घेणार नाही. तेवढ्या दिव्या तेथे येते आणि लपून हे सगळं ऐकू लागते. तर विजया आईसाहेबांना चांगलंच सुनावते, तुम्ही माझ्या एका मुलाच्या आयुष्याचं वाटोळं केलं. ती दिव्या आज या घरात आहे, ती फक्त तुमच्यामुळे. तुम्ही तिच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालत राहिला, नाहीतर ती केव्हाच या घराबाहेर गेली असती.
ज्या दिवशी तुम्ही लग्न करून तिला या घरात आणलं आणि तिचं सत्य आपल्याला समजलं की ती गरोदर नव्हती, हे सगळं तिने नाटक केलं होतं, त्याच दिवशी तुम्ही तिला घराबाहेर काढू शकला असता, माझ्या मुलाचं आयुष्य सुधारलं असतं. पण नाही, तुम्ही तिला पाठीशी घातलं, कारण तुम्हाला तुमचा मान, तुमची प्रतिष्ठा हे सगळं महत्त्वाचं होतं. त्यासाठी तुम्ही माझ्या मुलाच्या आयुष्याचा, त्याच्या भविष्याचा बळी घेतला. पण आता मी माझ्या शौर्याचा बळी जाऊ देणार नाही. हे ऐकून कुमुदिनीला आईसाहेबांना मोठा धक्काच बसतो. तर दिव्या चांगलीच खुश होते. या दोघींमध्ये चांगलंच पेटलंय. इकडे पद्माच्या घरी तिचा छोटा भाऊ बंटी बाहेर जायला निघतो. पद्मा त्याला बजावून सांगते, बाहेर जायचं नाही, आधी तुझा अभ्यास कर, मग बाहेर जा. तर बंटी म्हणतो, अगं ताई, तेथे सगळे माझे मित्र तयार झालेत, सगळे येऊन थांबलेत, मला जावंच लागेल. तर ती म्हणते, नाही, तुला अभ्यास करायला सांगितलाय ना, अभ्यास करून जा. बंटी म्हणतो, अगं ताई, शाळा संपली, परीक्षा संपल्या, आता उन्हाळ्याच्या सुट्टीत कुणी अभ्यास करतं का? आणि तेवढ्यात तेथे शौर्य येतो आणि म्हणतो, बंटी एकदम बरोबर बोलतोय. तर पद्मा म्हणते, ओ दादा, पण तो अभ्यासच करत नाही. तर शौर्य म्हणतो, या परीक्षेत त्याचा पहिला नंबर येईल, लिहून ठेव तू, जा तू बंटी. असं म्हणून शौर्य हा बंटीला पाठवून देतो आणि पद्माला सांगतो, पद्मा, माझ्याकडे तुझ्यासाठी एक खूप महत्त्वाचं काम आहे, ते आधी ऐक. पद्मा विचारते, काय झालं दादा? तर शौर्य सांगतो, तुला ऊर्जाला भेटायचं आहे आणि हा कागद तिला द्यायचा आहे, कारण ती माझ्याशी बोलत नाहीये. पद्माला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते, काय झालं दादा? ऊर्जाताई तुमच्याशी का बोलत नाहीये? आता पद्माला काय सांगावं हाच प्रश्न शौर्यला पडतो. आणि इकडे आईसाहेब विजयावर खूप चिडतात आणि म्हणतात, विजया, शब्द सांभाळून वापर, मला राग येईल. विजया म्हणते, येऊ द्या ना राग, मी नाही घाबरत. आजपर्यंत तुम्ही हा धाक दाखवूनच मला गप्प बसवलंय, पण आज मी बोलणार, आज नाही गप्प बसणार. तुमच्यामुळे माझ्या मोठ्या मुलाचं तर वाटोळं झालं, पण आता मी माझ्या शौर्याचं वाटोळं होऊ देणार नाही. मी शौर्यासाठी अर्पिताला निवडलंय, अर्पिताशीच माझ्या शौर्याचं लग्न होणार. याआधीसुद्धा तुम्ही 2 वेळेस शौर्य आणि अर्पिताचा साखरपुडा पुढे ढकललाय, पण यानंतर मी हे होऊ देणार नाही. शौर्य आणि अर्पिता या दोघांचंच लग्न व्हायला पाहिजे, हे तुम्ही लिहून ठेवा. आणि जर तुम्ही दिव्यासारखीच एखाद्या चाळीतली मुलगी शौर्याची बायको म्हणून या घरात आणणार असाल ना, तर मी ते होऊ देणार नाही. आणि त्यानंतर मी विसरून जाईल की तुम्ही आईसाहेब आहात आणि मी तुमची सून आहे. मी कुमुदिनी जहागीरदार यांच्याशी बोलतेय, हे मी लक्षात ठेवणार नाही. हे ऐकून आईसाहेबांना मोठा धक्काच बसतो, कारण आजपर्यंत कधीही विजयाने त्यांच्यासमोर एवढं बोलण्याची हिंमत केलेली नसते. परंतु आज ती आईसाहेबांना वाटेल ते बोलत असते आणि माझ्या मुलांच्या आयुष्यात तुम्ही काहीही बोलायचं नाही असं ठणकावून सांगत असते. हे सगळं पाहून दिव्याला सुद्धा राग येतो, कारण विजयाने दिव्याची सुद्धा चांगली जिरवलेली असते. ती चाळीतली मुलगी आहे, घाणेरडी मुलगी आहे, खोटाडी मुलगी आहे, असं तिच्याबद्दल सुद्धा बोललेलं असतं. आणि इकडे शौर्य हा पद्माला सांगतो, पद्मा, ते सगळं सांगण्याची आता वेळ नाहीये, तू फक्त हा कागद ऊर्जापर्यंत पोहोचव. ऊर्जाच्या अकाउंटमध्ये ज्या माणसाने 5 लाख रुपये डिपॉझिट केले आहेत, त्या माणसाची सगळी माहिती यामध्ये आहे. याचा वापर करून ऊर्जा स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकते. पद्मा खूप घाबरते आणि म्हणते, दादा, पण मी का? शौर्य म्हणतो, अगं बाई, मीच माहिती दिली असती, पण ती माझ्याशी बोलत नाहीये, ती माझं काहीच ऐकून घेणार नाही, म्हणून मी तुला सांगतोय. तू प्लीज माझं एवढं काम कर. हवं तर मी हात जोडतो, माझ्यावर उपकार होतील तुझे, पण एवढं काम कर. तर पद्मा म्हणते, ठीक आहे दादा, तुम्ही हात जोडू नका, उपकाराची भाषा करू नका, मी तुमचं हे काम करेल. ऊर्जा ताईला हा कागद नेऊन देईल. तेव्हा कुठे शौर्यला बरं वाटतं. शौर्य म्हणतो, आणखीन एक काम कर, हा कागद मी तुला दिलाय, ही माहिती मी तुला दिली आहे, हे ऊर्जाला कळू द्यायचं नाही. पद्माला टेन्शन येतं की आता ऊर्जापासून हे सगळं कसं लपवायचं. आणि इकडे ऊर्जा खूप घाबरलेली असते आणि विचार करते, खरंच माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे तर डिपॉझिट झाले, पण माझा बँक अकाउंट नंबर त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवला? शौर्यने हे सगळं केलं असेल का? हा सगळा शौर्यचा प्लॅन असेल का? शौर्य हा त्या दिवसानंतर मला भेटायला सुद्धा आला नाही. जर त्याचं खरंच माझ्यावर प्रेम असतं तर तो मला मनवायला आला असता, मला समजवायला आला असता, पण तो आलाच नाही. तेवढ्यात ऊर्जाला आठवतं की चायचुई खारीखुरीच्या स्टॉलवर शौर्य आला होता, त्या 5 लाख रुपयांबद्दल काहीतरी बोलत होता. मी त्याला कसं घराबाहेर हाकललं हे सगळं त्याला आठवतं. आणि त्याच वेळेस पद्मा ऊर्जाच्या घरी पोहोचते आणि विचारते, ताई, येऊ का? ऊर्जा म्हणते,
ये ना पद्मा. आणि पद्मा आणि ऊर्जा या दोघीही खूप दुःखी होतात. पद्मा ऊर्जाला सॉरी म्हणते. ताई, मी ऐकलं तुझ्याबरोबर काय काय घडलंय. तुला खूप त्रास होतोय ना. बंटीने मला सगळं सांगितलं. तुझं सामान घराबाहेर फेकलं आणि आता हे 5 लाख रुपयांचं प्रकरण. माझी खूप इच्छा झाली तुझ्याकडे त्या क्षणी धावत यावं. पण कुठेतरी मला हेही माहिती आहे की हे सगळं माझ्यामुळे होतंय. जर तू माझी साथ दिली नसती, ही केस लढायला तयार झाली नसती, तर हे सगळं तुझ्याबरोबर घडलंच नसतं. मला खूप माफ कर. हे सगळं त्या आमदार शिर्केने केलं असेल. ताई, खूप नालायक, खूप घाणेरडा माणूस आहे तो. तेव्हा ऊर्जा ही पद्माला समजावून सांगते. पद्मा, नको टेन्शन घेऊ. तुझ्यामुळे काहीच झालं नाहीये आणि मी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष नक्की लावेल. तर पद्मा म्हणते, ताई, मी त्यासाठीच आली आहे. त्या माणसाची माहिती घेऊन आली आहे ज्याने तुझ्या अकाउंटवर ते 5 लाख रुपये डिपॉझिट केले होते. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा पद्माच्या हातात हा कागद पाहते आणि विचारते, तुला ही माहिती कोणी दिली? तर पद्मा म्हणते, ताई, ते नको विचारूस. तू आधी हा कागद घे. ऊर्जा हा कागद घेते. या कागदात त्या माणसाचं नाव वाचते आणि विचारते, या माणसाने माझ्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये डिपॉझिट केले, पण हा माणूस आहे तरी कोण? तर पद्मा म्हणते, ताई, तुला सांगितलं ना, या माणसाबद्दल तू मला काही विचारू नको. मला नाही माहिती हा माणूस कोण आहे, पण हा तोच माणूस आहे ज्याने तुझ्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट केले आहे. तू लवकरात लवकर त्याला शोधून काढ, म्हणजे तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करता येईल. तुझ्यावर जो एवढा मोठा घाणेरडा आरोप झालाय त्यातून तुला बाहेर पडता येईल. असं म्हणून पद्मा तेथून जाऊ लागते. पण ऊर्जाची एकच कॅसेट सुरू असते. पद्मा, मला खरं खरं सांग, ही माहिती तुला कुणी दिली आहे? पद्मा म्हणते, ताई, तुला सांगितलं ना, प्लीज मलाही विचारू नकोस. आणि ती जाऊ लागते. परंतु ऊर्जा तिला थांबवते आणि म्हणते, नाही पद्मा, तू जोपर्यंत मला हे सांगत नाही ही माहिती तुला कुणी दिली, तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. पद्मा म्हणते, सॉरी ताई, मी नाही तुला सांगू शकत. ऊर्जाला खूप राग येतो आणि ती चिडून विचारते, पद्मा, मला खरं खरं सांग, ही सगळी माहिती, हा कागद तुला शौर्य हर्षवर्धन जहागीरदारने दिलाय ना? पद्माला जबर धक्काच बसतो. पद्मा खरं खरं सांगून टाकते, हो ताई, शौर्य दादानेच मला हा कागद दिलाय आणि तुला द्यायला सांगितला होता. ऊर्जाला खूप राग येतो आणि ऊर्जा कसलाही विचार न करता चक्क या कागदाला फाडून फेकून देते. पद्मालाही मोठा धक्काच बसतो. पद्माचा विश्वास बसत नाही की ऊर्जाने चक्क हा कागद फाडून फेकून दिलाय. पण ऊर्जाच्या डोक्यात आता शौर्यबद्दल फक्त राग राग आहे. शौर्याने हे जाणून बुजून केलंय. यामध्ये सुद्धा त्याचा काहीतरी प्लॅन असेल असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती असं करते. आणि इकडे दिव्या चक्क हर्षवर्धनच्या रूममध्ये येते. हर्षवर्धन तिला विचारतो, तू येथे काय करतेस? तर दिव्या म्हणते, बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हर्षवर्धन म्हणतो, या घरात आपण न बोललेलंच बरं. तर दिव्या म्हणते, त्यासाठीच तर मी तुमच्या ऑफिसमध्ये आले होते, पण तेथेही तुम्ही मला बोलू दिलं नाही, येऊ दिलं नाही, आणि आता येथे सुद्धा मला बोलू देत नाही आहात. मग कसं बोलायचं? हर्षवर्धन विचारतो, बोल, काय बोलायचं आहे ते? तर दिव्या विचारते, आता या केसमध्ये आपण पुढे काय करायचं आहे? तर हर्षवर्धन म्हणतो, तू काहीच नाही करायचं आहे. आता जे काही झालंय ना, ते बस झालंय. यानंतर त्या ऊर्जा शिंदेमध्ये केस लढायची ताकदच राहिली नाहीये, आणि जरी राहिली असेल ना, तर मी माझं माझं पाहून घेईल. दिव्या विचारते, मग मी माझ्या डोक्याने काही करू का? हर्षवर्धन उत्तर देतो, तू तुझं डोकं वापरू नकोस. मला तुझी गरज असेल तर मी तुला सांगेल, पण तू स्वतःहून काहीही करायचं नाहीये. आणि आता फक्त त्या पद्माकडे लक्ष द्यायचं आहे. त्या पद्माने काही गोंधळ घातला तरच काही होऊ शकतं, पण तिच्यात एवढी ताकद नाहीये, त्यामुळे ती सुद्धा काही करणार नाही. तू जा आता. दिव्या म्हणते, ठीक आहे बाबा. आणि ती दरवाजाजवळ येते. हर्षवर्धन त्याचं काम करत असतो. तेव्हा दिव्या विचार करते, बाबा, ठीक आहे, तुम्ही मला एक हिंट दिली आहे. आता त्या पद्माचा कसा मी बंदोबस्त करते ना, तुम्ही पाहतच राहा. मी त्या पद्माच्या घरी जाते आणि तिला कन्व्हिन्स करते की पद्मा, तू ही केस लढू नकोस. आणि जर तिने माझं ऐकलं आणि माझं ऐकून केस मागे घेतली ना, तर मग मात्र तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. मला या घरातील माझी मानाची जागा मिळवून द्यावीच लागेल. असा प्लॅन दिव्या बनवते. आणि इकडे ऊर्जा ही चक्क पद्मासमोर हा कागद फाडून टाकते आणि म्हणते, जाऊन सांग तुझ्या त्या शौर्य दादाला, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. मी माझं माझं निस्तरेल. पद्मा ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करते, ताई, हे तू काय केलंस? हा खूप मोठा पुरावा होता.
तर ऊर्जा चिडून म्हणते, वा पद्मा वा, तुझा शौर्य दादा तर खूपच हुशार आहे. आधी स्वतःच माझ्या बँक अकाउंटमध्ये 5 लाख रुपये डिपॉझिट केले आणि मग मला ही मदत करून असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तो किती चांगला आहे, माझी किती मदत करतोय. आणि तुमची काय इच्छा आहे, मी पुन्हा एकदा त्या शौर्यवर विश्वास ठेवावा की तो चांगला आहे? नाही, एकदा मला मूर्ख बनवू शकता, पण मी पुन्हा मूर्ख बनणार नाही. पद्मा ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करते. तू जो काही विचार करते ना, तसं नाहीये. शौर्यदादा खूप चांगले आहेत. त्यांनी तुझ्या अकाउंटवर पैसे नाही डिपॉझिट केलेत. परंतु ऊर्जाला काहीच पटत नाही आणि ऊर्जा ही चक्क पद्मावरच आरोप लावते. तू सुद्धा या प्लॅनमध्ये सामील होतीस ना? ऊर्जा ही असं बोलतीये, त्यामुळे पद्माला मोठा धक्काच बसतो. पद्मा विचारते, ताई तू हे काय बोलतेयस? तर ऊर्जा म्हणते, खरंच बोलते मी. तुला सुद्धा माहीत होतं ना, शौर्य त्या हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. पण एका शब्दाने तू मला सांगितलं नाही. तुझ्यावर किती विश्वास होता माझा पद्मा. मी तुला माझ्या बहिणीसारखं मानायचे, पण तू माझा विश्वासघात केला. मला काही सांगितलं नाही. तू मला सांगू शकली असतीस की शौर्य त्या हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, पण तू सुद्धा मला फसवलंस. असं म्हणून ती खूप दुःखी होते. पद्मा तिला समजवण्याचा प्रयत्न करते. ताई, जर मला असं वाटलं असतं ना तुझ्याबरोबर काहीतरी चुकीचं घडतंय, शौर्यदादा तुला फसवताय, तर मी तुला लगेच सांगितलं असतं. पण असं काहीच नाहीये. ते तुला फसवत वगैरे नाहीये. पण ऊर्जा खूप चिडलेली असते. तिचा स्वतःवरच ताबा राहिलेला नसतो आणि ती चक्क पद्माला म्हणते, पद्मा मला खरं खरं सांग, हा सगळा तुमचा प्लॅन होता ना, त्या हर्षवर्धन जहागीरदारचा, शौर्यचा, त्यात तू सुद्धा सामील होती. यामध्ये तो आमदार शिर्के सुद्धा सामील आहे ना. मला बर्बाद करण्यासाठी तुम्ही हा सगळा प्लॅन बनवला ना. तुम्ही खरंच हे सगळं केलं आणि मी मूर्खासारखी बर्बाद झाले. खरं खरं सांग, तुझा विनयभंग तरी झालाय का ते सुद्धा नाटकच आहे? हे ऐकून पद्माच्या पायाखालची जमीनच सरकते. ऊर्जाने तिच्यावर इतका घाणेरडा आरोप लावलेला असतो की तुझा विनयभंग सुद्धा झालेला नाहीये आणि हे सगळं तुझं नाटकच आहे. पद्मा खूप दुःखी होते. ऊर्जाला समजतं की रागाच्या भरात ती खूप चुकीचं बोलून गेली आहे आणि तिने असं नव्हतं बोलायला पाहिजे. आणि पद्मा ही स्तब्ध झालेली असते. ऊर्जाने चक्क माझ्यावर इतका घाणेरडा आरोप लावला. मी विनयभंगाचं नाटक केलं, माझा विनयभंग झालेलाच नाहीये, मी तिला फसवलं, असं ऊर्जा म्हणाली. त्यामुळे पद्माला खूप वाईट वाटतं. ऊर्जाला समजतं की ती चुकली आहे आणि ती म्हणते, पद्मा सॉरी. तर पद्मा म्हणते, नाही ऊर्जाताई, मला कळतंय तू दुखावली गेली आहे म्हणून तू असं बोलून गेली. आणि पद्मा काही न बोलता दुःखी होऊन तेथून निघून जाते. ऊर्जाला समजतं तिने खूप मोठी चूक केली आहे. तिने असं नव्हतं बोलायला पाहिजे. तिने पद्माला दुखवलंय आणि ऊर्जा ढसाढसा रडू लागते. शौर्याचा राग मी उगाचच पद्मावर काढला. तिला खूप वाईट बोलले. मी असं नव्हतं करायला पाहिजे हे तिच्या लक्षात येतं. पण आता वेळ निघून गेलेली असते. कारण धनुष्यातून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द कधीच परत येत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, ही मालिका दिवसेंदिवस खरंच खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. शौर्यने ऊर्जाची मोठी मदत केली होती, परंतु ऊर्जाचा आता शौर्यवर विश्वासच राहिलेला नाहीये. तो खोटारडा आहे, खोटं बोलतोय असं तिच्या मनाने ठाम ठरवलंय आणि यातूनच हे सगळं घडतंय. त्यामुळे ऊर्जा ही खूप मोठी चूक करते. नाहीतर तिच्या हाती मोठा पुरावा लागला होता. या पुराव्याचा वापर करून ती नक्कीच निर्दोष सुटू शकली असती. हर्षवर्धनला जबर धक्का बसला असता. पण तिने तो पुरावा सुद्धा फाडून टाकला आणि पद्माला सुद्धा दुखावलंय आणि याचे परिणाम तिला भोगावे लागणार आहेत. आजचा एपिसोड तर जबरदस्त होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड सुद्धा भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्वा घरी आल्यानंतर ऊर्जा तिला झालेला सगळा प्रकार सांगणार की पद्मा घरी आली होती आणि मी तिला काय बोलले. हे ऐकून पूर्वालाही मोठा धक्का बसेल आणि पूर्वा ही ऊर्जाला सांगेल, ऊर्जा तू चुकली आहेस, तू खरंच खूप वाईट बोलली. या जगात त्या पद्माचं कुणीही नाहीये, फक्त तुझाच आधार तिला आहे. त्या बिचाऱ्या मुलीबरोबर इतकं वाईट घडलंय आणि तूच तिला साथ देत होतीस आणि आज तूच तिला इतकं वाईट बोललीस की हे सगळं तू नाटक करत होतीस. मग त्या बिचाऱ्या मुलीने कोणाकडे पाहायचं? आता तिच्या आयुष्यात काहीच राहिलं नाहीये. ऊर्जाला तिची चूक समजेल. ऊर्जा म्हणेल, आई मी तिला जाऊन भेटू का, तिची माफी मागू का? ऊर्जाला सांगेल, हो जा आणि तिची माफी माग. तर दुसरीकडे दिव्या ही चक्क
पद्माच्या घरी पोहोचणार आणि ती पद्माला समजावून सांगेल, पद्मा, ऊर्जाच्या आयुष्यात जे काही घडतंय, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्याचं कारण म्हणजे ही कोर्ट केस. हर्षवर्धन जहागीरदार तर ही कोर्ट केस हरणार नाही, पण तुमच्या दोघींचं आयुष्य नक्कीच बर्बाद होईल आणि तुमच्या दोघींचं आयुष्य वाचवायचं असेल तर ही केस मागे घे. पद्माला सुद्धा हे पटणार आणि पद्मा चक्क केस मागे घ्यायला तयार होईल. त्यामुळे दिव्याला आनंद होईल आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला भेटायला येणार, पण ऊर्जा त्याला चाळीतून हकलून देईल आणि म्हणेल, पुन्हा तू या चाळीच्या आसपास दिसला ना तरी मी तुझे हातपाय मोडणार. त्यामुळे शौर्याला जबर धक्काच बसेल. मग पुढे नेमकं काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.